नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानाधारावर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड जीएमसी भरतीमध्ये सामान्य ज्ञान या विषयावर आलेली महत्त्वाचे प्रश्नोत्तरे या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न आपण PDF स्वरूपात तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आपला आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर 14 जानेवारी 1761 मध्ये पानिपतचं तिसरं युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे तिसरे युद्ध कोणाकोणामध्ये झालेलं आहे, तारीख काय आहे, याच्यामध्ये विजयी कोण झालेलं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या अगोदर बघून जायच्या आहेत. एक तुम्हाला पण आयडिया येईल हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यानुसार तुम्हाला ज्यांचं पेपर अजून व्हायचं आहे, तुम्हाला आणखीन चान्स आहे की त्यानुसार तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास करू शकता. जो सिलेबस तुम्ही कव्हर केलेला नसेल तर त्याला एकदा तरी रीडिंग करू शकता या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला जो आहे आपला, पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर 14 जानेवारी 1761 मध्ये हे युद्ध झालेलं आहे. त्यामध्ये मग मित्रांनो, पानिपतमध्ये 3 महत्त्वाची युद्ध झालेली होती. हे 3ही युद्ध परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याची तारीख विचारली जाते, कोणाकोणामध्ये हे युद्ध झालेले होते हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर पहिलं जे युद्ध आहे 21 एप्रिल 1526 रोजी झालं होतं, बाबर आणि इब्राहिम लोदी या दोघांच्यामध्ये. तर मग याच्यामध्ये जर विजय कोण झालं होतं, तर बाबरचा विजय याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरी जी लढाई आहे मित्रांनो, 5 नोव्हेंबर 1556 रोजी झाली होती. अकबर आणि हेमू या दोघांमध्ये हे युद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि तिसरी जी लढाई आहे ती 14 जानेवारी 1761 रोजी झालेली होती, अहमदशाह अब्दाली आणि मराठा साम्राज्य या दोघांमध्ये. तर या युद्धामध्ये विजयी ठरला होता अहमदशाह अब्दाली. तर बघा मित्रांनो, महत्त्वाच्या तारखा आपण यामध्ये दिलेला आहे. पहिलं युद्ध असेल, दुसरं असेल आणि तिसरं युद्ध असेल, या तिन्ही युद्धाच्या तारखा तुम्हाला पाठ करून ठेवायच्या आहेत. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षामध्ये. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पुढचा बघणार आहोत. मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये केला आहे? योग्य उत्तर आहे भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेमध्ये केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर जर महत्त्वाचं आपण पाहिलं यामध्ये, तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आहे. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला आपण पाहू शकतो. तर मग परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या कलमामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश आहे? तर कलम 12 ते कलम 35 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मित्रांनो, प्रश्न आपला पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणत्या कादंबरीला मिळाला? तर योग्य उत्तर आहे कायरोस या कादंबरीला 2024चा जो बुकर पुरस्कार आहे मित्रांनो, हा मिळालेला आहे. पुरस्कारावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत, हे तुम्हाला पाठच करून जायचं आहे. त्याच्यानंतर पुस्तक आणि लेखक, प्रसिद्ध असणारी पुस्तके आणि त्यांची लेखक याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येत आहे, विचारला जात आहे, हे तुम्हाला पाठ करून जायचंय. नदी आणि त्या नदीवर असणारे धरण यावरही नांदेडच्या जीएमसीच्या परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. जे मागच्या 2 दिवसापूर्वी पेपर झालेले आहेत, त्याचा ॲनालिसिस केल्याच्या नंतर हे गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा, अभ्यास करा. मराठी विषयाचा विचार करायला गेलं तर प्रयोग असेल, समास असेल, वाक्यप्रचार असेल, समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहे, तर याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत. तर हे जे चॅप्टर आहेत तुम्हाला परफेक्ट करून जायचं आहे. जाण्याच्या अगोदर एकदा वाचून जायचं आहे, कारण आता परफेक्ट करण्यासाठी तर टाइम नाही आपल्याकडं. कमीत कमी 1-2 वेळेस तुम्ही रीडिंग त्यावर करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, जर आपण बुकर पुरस्काराबद्दल पाहिलं तर कायरोस या कादंबरीला देण्यात आलेला आहे 2024चा बुकर पुरस्कार. या कादंबरीचे लेखक आहेत जेनी एर्पेनबेक. त्यानंतर उपन्यास आहे कैरोस, म्हणजे नाव या ठिकाणी काय आहे, कैरोस. आणि अनुवाद जो आहे तो केलेला आहे मायकल हॉफमॅन यांनी. तर हे 3ही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर प्रश्न आपण पुढचा बघणार आहोत. भारतीय संविधानातील, यानंतर प्रश्न क्रमांक आपला पुढचा आहे, भारतीय संविधानातील अनुसूचित क्षेत्रे कोणत्या परिशिष्टात समाविष्ट आहेत? योग्य उत्तर आहे 5व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं.
मग याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती जर पाहिली तर 5वी अनुसूची जी आहे अनुच्छेद 244(1) नुसार आहे. अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमातींच्या प्रशासनाशी संबंधित आहेत. तर 6वी अनुसूची जी आहे अनुच्छेद 244(2) नुसार आहे. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाशी संबंधित असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर योग्य उत्तर या प्रश्नाचं असणार आहे 5व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित क्षेत्रांचा या ठिकाणी समाविष्ट केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला 1947 पूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे होते? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो कोलकाता या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय जे आहे 1947च्या पूर्वी आपल्याला कोलकाता या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं. मग आता सध्या कुठे आहे? सध्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कुठे आहे हे कमेंट करून तुम्ही सांगा. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघणार आहोत आपण. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये याच प्रश्नाच्या रिलेटेड प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताच्या जी काही घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या घटना समितीचे अध्यक्ष होते आणि त्याच घटना समिती अंतर्गत वेगवेगळ्या समित्या निर्माण करण्यात आल्या होत्या. त्यातली एक समिती आहे मसुदा समिती. तर या मसुदा समितीचे अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. घटनेचा मसुदा तयार करण्याचं कार्य या समितीकडे देण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत. यामध्ये भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला. एकूण मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते असा जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. एकूण 7 सदस्य एवढे मसुदा समितीमध्ये होते. त्याच्यानंतर जर मसुदा समितीचे आपण सदस्य कोण कोण होते हे जर पाहिलं तर एन गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, बी.एल. मित्र यांच्या निधनानंतर एन माधव राव यांनी त्यांची जागा घेतली होती आणि डी.पी. खेतान हे एकूण असे 7 सदस्य असलेला आपण पाहू शकतो आणि टी.टी. रामकृष्णाचारी यांची जागा घेतली होती डी.पी. खेतान यांनी. तर हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे. राज्य पुनर्रचना आयोग 1953चे अध्यक्ष कोण होते? बघा हा जो प्रश्न तुम्हाला घेतलेला आहे हा जो काही राज्य पुनर्रचना आयोग आहे 1953चा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला. तर फाजल अली हे या 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते. यानंतर प्रश्न पुढचा घेणार आहोत आपण. 123वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे जीएसटी, महिला आरक्षण आणि पंचायत राज व्यवस्था या तिघांशी संबंधित असलेली ही 123वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळते. योग्य उत्तर आहे जीएसटी, महिला आरक्षण आणि पंचायत राज व्यवस्था. यानंतर प्रश्न पुढचा आहे. वक्फ विधेयकाच्या बाजूने संसदेमध्ये किती मतदान झाले? योग्य उत्तर आहे 235 एवढी मतं जी आहेत वक्फ विधेयकाच्या बाजूने पडलेली आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. गदर चळवळ कोणी सुरू केली? योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ यांनी गदर या चळवळीला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो. 1857च्या उठावात कानपूरचं नेतृत्व कोणी केलं? योग्य उत्तर आहे नानासाहेब पेशवे यांनी कानपूरचं नेतृत्व 1857च्या उठावामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग बघा मित्रांनो ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तीने या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. त्यामध्ये मग झाशी असेल, त्यामध्ये कानपूर असेल, त्याच्यानंतर त्यामध्ये दिल्लीचं नेतृत्व असेल, त्यानंतर अयोध्येचं नेतृत्व असेल. तर हे वेगवेगळ्या राजांकडे या ठिकाणी देण्यात आलं होतं. वेगवेगळ्या व्यक्तींकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यातलंच एक म्हणजे कानपूरचं जे नेतृत्व होतं हे नानासाहेब पेशवे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. मग झाशीचं नेतृत्व कोण केलं? आपल्या सर्वांना माहीतच आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे झाशीचं नेतृत्व या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं दिल्लीचं नेतृत्व कोणाकडे होतं हे तुम्हाला पाहून जायचे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल आणि जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये पण या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा महत्त्वाचे मुद्दे पण आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत.
1857चा उठाव, ज्याला भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा पहिला लढा किंवा शिपाई उठाव म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. 1857 ते 1858 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरोधात भारतात झालेला एक मोठा उठाव म्हणून या 1857च्या उठावाकडे या ठिकाणी पाहिलं जातं. हा उठाव भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता, ज्याने ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले आणि भारतीय जनतेमध्ये स्वातंत्र्याची जागृती या ठिकाणी या उठावाच्या माध्यमातून केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे व इंग्रज अधिकारी यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली व येथूनच उठावाला सुरुवात झाली. तर बघा मित्रांनो, 1857चा जो उठाव होता याची नियोजित तारीख ही वेगळी होती, परंतु या नियोजित तारखेच्या अगोदरच बरकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी या उठावाला सुरुवात केली. मग त्याचं कारण काय होतं? मंगल पांडे यांनी उठावाला सुरुवात का केली? तर जे काही रायफल इंग्रजांकडून भारतीय सैनिकांना देण्यात आल्या होत्या, त्याच्यामध्ये हिंदू सैनिक असतील किंवा मुस्लिम सैनिक असतील, तर या रायफलला जी काडतुसं लागली जात होती त्याच्यावर गाईचं आणि डुकराचं मांस लावलं जात होतं आणि त्याच्यामुळे मुस्लिम आणि हिंदू जे काही सैनिक आहेत त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याचा कुठेतरी बदला म्हणून या ठिकाणी 1857च्या उठावाला या ठिकाणी सुरुवात झालेली आपण पाहू शकतो. मंगल पांडेने मग इथे बंड करून उठावाला सुरुवात केलेली आपण पाहू शकतो. कोणत्या छावणीमध्ये? बरकपूरच्या छावणीमध्ये या उठावाला सुरुवात झालेली आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, की अजून एक तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत, त्यापैकी एक जे कृषी विद्यापीठ आहे हे अमरावती या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये मग अमरावती या ठिकाणी असणाऱ्या कृषी विद्यापीठाचं नाव काय आहे असं जर विचारण्यात आलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असं नाव असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग बाकीचे 3 विद्यापीठे कुठे आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं. एकूण 4 कृषी विद्यापीठे महाराष्ट्रात आहेत, त्यातलं एक अमरावती या ठिकाणी आहे. बाकीचे 3 कृषी विद्यापीठे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जागतिक अपंग दिन कधी असतो? तर 3 डिसेंबर रोजी जागतिक अपंग दिन या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, हंबनटोटा बंदर कोणत्या देशामध्ये आहे? योग्य उत्तर आहे श्रीलंका या देशामध्ये हंबनटोटा हे बंदर असलेलं आपण पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 1857च्या पहिल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे व्यमसचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, 1905 मध्ये लंडन येथे होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी होम रूल सोसायटीची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे आपला, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी. बघा मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे आपला, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं कार्य खूप मोठं आहे, यांनी खूप सारे पुस्तकं पण लिहिलेली आहेत, ग्रंथ लिहिलेले आहेत, तर ते एकदा बघून जा. कोणते कोणते ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले आहेत त्यांचं कार्य एक वेळेस बघून जावा. त्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादींचे पूर्ण नाव काय आहे? योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं किंवा त्यांचं टोपण नाव आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसरणीला काय म्हणतात? तर एकरेकीवाद असं या ठिकाणी असं म्हणलं जातं की यांची जी विचारसरणी होती एकरेकीवादासारखी असलेली या ठिकाणी म्हणलं जातं. त्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, गांधींच्या विधायक कार्यक्रमाचा भाग नव्हता. तर गांधींच्या विधायक कार्यक्रमाचा चरकाबंदी ह्या भाग नसलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, फॉरवर्ड ब्लॉक, चुकलंय मित्रांनो, तिथे करेक्शन करून घ्या, फॉरवर्ड ब्लॉक
ची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची या ठिकाणी स्थापना केलेली किंवा सुरुवात केलेली आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, खालीलपैकी कोण मराठा आणि केसरी वृत्तपत्राशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी हे 2 वृत्तपत्र सुरू केलेले आपण पाहू शकतो. तर आता याच्यामध्ये महत्वाचं आहे, मराठा हे जे वृत्तपत्र आहे हे इंग्लिश भाषेमध्ये होतं, इंग्लिशमध्ये होतं आणि केसरी हे जे वृत्तपत्र आहे हे मराठी भाषेमध्ये होते. तर हे पण परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. प्रश्न पुढचा आहे, मोर्लेमेंटो सुधारणा कायदा कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर 1909च्या कायद्याशी संबंधित असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते. प्रश्न पुढचा आहे आपला, शिरोमणी सिद्धांत कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे भारताचा इतिहास या मुद्द्याशी संबंधित असलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कोणत्या ग्रंथाशी एल्फिन्स्टनचा संबंध आहे? योग्य उत्तर आहे भारताचा इतिहास या ग्रंथाशी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे सविनय कायदेभंग चळवळ या आंदोलनाशी संबंधित आहे. तर बघा मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. परीक्षेमध्ये विचारले गेलेले हे सर्व प्रश्न आहेत. याचा PDF तुम्हाला अगदी मोफत टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी डाउनलोड करायला मिळेल आणि इथून पुढे जे पेपर होणार आहेत त्याचे पण प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. सोबत तुम्ही संभाजीनगर GMC भरतीची पण तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण त्याचेही व्हिडिओज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत आहोत. जे काही प्रश्न उत्तर आहेत सामान्य ज्ञान विषयावर ते सर्व आपण तुम्हाला या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून तुमची परीक्षेच्या दृष्टीने आपण तयारी करून घेत आहोत. सर्व प्रश्न हे TCS पॅटर्न नुसार आपण या ठिकाणी घेत आहोत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे PDF आहे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळेल, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.